मुंबईकरांच्या सेवेसाठी आता नवी मोनोरेल दाखल झालेली आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, मुंबईकरांच्या सेवेत आणखी नवी आता मोनोरेल दाखल झाली आहे। नक्कीच कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या महिनाभरात मोनोरेलच्या 2 घटना घडल्या आणि त्यानंतर मोनोरेल सुरक्षित आहे का असे प्रश्नचिन्ह जे ते सातत्याने उपस्थित केले जात होते। कारण चालत्या मोनोरेलला थांबावं लागलं आणि प्रवाशांचा जीव कुठेतरी टांगणीला लागला होता। सुरक्षितरित्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर 20 सप्टेंबरपासून मोनोरेल जी आहे ती बंद ठेवून तांत्रिक ज्या अडचणी आहेत त्या दूर करणार आणि नवीन मोनोरेल मुंबईसाठी आणणार या सगळा संकल्प जो आहे तो या सगळ्या यंत्रणेने केला होता। आणि आता जर आपण पाहिलं तर ही सगळी जर आपण मोनोरेल पाहतोय ही नव्याने आता मुंबईकरांच्या सेवेसाठी धावणार आहे। मात्र आता नक्की याबाबत कधी धावणार आहेत याबाबतची तारीख जी आहे ती निश्चित केलेली नसली तरी सध्या या मोनोरेल ज्या आहेत ते वडाळ्याच्या डेपोमध्ये दाखल झालेल्या आहेत। जवळपास 10 मोनोरेल ज्या आहेत त्या भारतीय बनावटीच्या असणार आहेत। कारण या आधीच्या ज्या मोनोरेल धावत होत्या त्या मलेशिया बनावटीच्या होत्या। त्यांच्यामध्ये जी तांत्रिक बाजू ज्या होत्या त्या देखील विदेशी होत्या। मात्र ही संपूर्ण मोनोरेल जी असणार आहे ती भारतीय बनावटीची असणार आहे। आणि आता आपण पाहू शकतो मुंबईकरांसाठी ही मोनोरेल नेमकी असणार कशी, ही जी सिटिंग व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली। जवळपास 500 प्रवासी एकदाच या सगळा प्रवास करू शकतात। तर आपल्या प्रवाशांना कोणत्या स्टेशनवर उतरायचं आहे, पुढचं स्टेशन कोणतं असणार आहे या प्रकारे जे मेट्रोमध्ये जी संकल्पना स्टेशनच्या सगळ्या संदर्भात आणली होती, जो डिस्प्ले आणला होता तशाच प्रकारचा डिस्प्ले नव्याने आता आपल्याला इथं पाहायला मिळेल। सुरक्षेच्या अंतर्भूत जर आपण पाहायला गेलो तर अत्यंत महत्त्वाचे बदल या नवीन मोनोरेलमध्ये करण्यात आलेले आहेत। नवीन मोनोरेलमध्ये सुरक्षा म्हणजे अग्निविरोधक जे आहेत ते इक्विपमेंट्स बसवण्यात आलेले। आता मी ज्या फ्लोअरला उभे हा फ्लोअर जो आहे तो देखील अग्निविरोधक आहे। जर आग लावली तर तात्काळ या फ्लोअरला आग लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था अशा प्रकारची फ्लोअर तयार करण्यात आलेली आहे। तर यासोबतच तुम्हाला चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा अग्निशमन रोधक जे पंप आहेत ते देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतात। चार्जिंगचे स्टेशन देण्यात आलेले आहेत। नेमकी मोनोरेल धावणार कशी आहे त्याची फ्रंट साईड कशी हे देखील आपण बघू। जिथून हा जो मोनोरेलचा पायलट असेल तो नेमका कसा त्या तिकडची अरेंजमेंट कशी असणार आहे ही देखील, कारण ही सगळी सॉफ्टवेअर असेल किंवा त्याची बनावट असेल ही संपूर्णपणे भारतीय बनावट आहे। हैदराबादच्या स्टेशनमध्ये हे सगळ्या मोनोरेल्स तयार करण्यात आलेल्या आहेत। मुंबईत आतापर्यंत 8 मोनोरेल ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। 2 लवकरात लवकर येतील आणि त्यानंतर या मोनोरेल ज्या आहेत त्या मुंबईकरांच्या सेवेसाठी येतील। 20 तारखेनंतर मोठा ब्लॉक जो आहे तो मोनोरेल प्रशासनाकडून घेण्यात येणार आणि ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येणार आहेत आणि या नवीन मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होतील। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।